नाशिकमधल्या कालच्या राड्यानंतर आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे। पालकमंत्री दादा भुसे यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे। नाशिकमध्ये दुपारी 1:30 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्त कायम आहे। जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे। कालच्या राड्याप्रकरणी 15 ते 16 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मोर्चा सुरू झाल्यानंतर नाशिकच्या भद्रकाली परिसरात दुकानं बंद करण्यावरून 2 गटात वाद झाला आणि या वादानंतर जोरदार दगडफेक झाली, तसंच काही वाहनांची तोडफोड झाली। राडानंतरही सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला। नाशिकमधल्या कालच्या दंगलीनंतर पोलिसांनी या सगळ्या परिसरात गस्त वाढवलेली आहे। नाशिकच्या दूध बाजार परिसरामध्ये आपण पाहतोय की दंगल नियंत्रण पथक सध्या बाजारपेठेमध्ये गस्त घालतायत। कालची परिस्थिती तणावाची होती, मात्र काल जो नाशिकचा बंद पुकारण्यात आलेला होता त्यानंतर आज नाशिक सकाळपासून पूर्ववत करण्यात आलं आणि या सगळ्या परिसरामध्ये जी काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती ती सुद्धा आता पूर्वपदावरती आलेली आहे। आणि सध्या आपण पाहतोय की नाशिकच्या या दूध बाजारपेठेमध्ये पोलीस जे आहेत ते दंगल नियंत्रण पथक असेल किंवा वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून गस्त घालतायत, सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतायत आणि जवळपास 5 ते 6 गुन्हे दाखल करून जवळपास 15 आरोपींना अटक केल्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये शांतता निर्माण व्हावी, शांतता टिकून राहावी यासाठी पोलिसांकडून विशेष करून खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। सध्या नाशिकच्या दूध बाजार परिसरामध्ये आपण आहोत आणि इथे वेगवेगळ्या स्ट्रायकिंग फोर्सेसच्या माध्यमातून सगळ्या परिस्थितीमध्ये नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। संपूर्ण परिस्थितीवरती पोलिसांची नजर आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या बाजारपेठेमध्ये स्वतः गस्त घालतायत आणि या सगळ्या परिसरामध्ये कुठलाही तणाव निर्माण होऊ नये याची सुद्धा विशेष करून खबरदारी घेतली जाते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश येवले सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, नाशिक।